आणि यानंतरची बातमी अपघातासंदर्भातली। रायगडच्या आंबेनळी घाटामध्ये स्कॉर्पिओ कार कोसळली आहे। स्कॉर्पिओतल्या 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे। महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान आंबेनळी घाटामध्ये मोठी दुर्घटना झाली। 500 ते 700 फूट खोल दरीमध्ये 2 मृतदेह सुद्धा आढळून आले। गाडी आणि इतर मृतदेहांचा सुद्धा शोध सुरू आहे। संबंधित स्कॉर्पिओ कोरेगाव तालुक्यातला आसनगाव इथली असल्याची माहिती आहे। 2018 मध्ये आंबेनळी घाटामध्ये कोकण कृषी विद्यापीठ बस कोसळली होती आणि आता त्याच परिसरात स्कॉर्पिओ जीप कोसळल्याची माहिती समोर आली आहे। परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फूट खाली कोसळली। एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते। 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी अजेश नाडकर सध्या आपल्या सोबत आहे। अजेश, याआधी सुद्धा अशीच दुर्घटना घडलेली होती आणि आता पुन्हा एकदा हा अपघात झालेला आहे। काय कारण होतं या अपघातामागचं आणि सध्या कशा पद्धतीने तपास सुरू केलेला आहे आणि जखमींची प्रकृती सध्या कशी आहे? सिद्धेश, आपण पाहिलं तर 2018ला जो अपघात झाला होता त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी झालेली आहे। स्कॉर्पिओ गाडी जी आहे ती तब्बल 1000 फूट खोल दरीत गेलेली आहे। चालकाचा नियंत्रण गाडीवरचा सुटला आणि हा अपघात झालेला आहे। अपघातात जवळपास 8 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी मृतदेह बाहेर काढण्यासाठी सालुंके रेक्सी असेल, सातारा, परत रायगडच्या काही बचाव पथकाच्या टीम आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि सातत्याने जे आहेत ते आंबेनळी घाटात अशा पद्धतीचे अपघात होतात। प्रशासनाने या अपघात रोखण्यासाठी जे आहे ती ठोस भूमिका घेतली पाहिजे, त्या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे। कारण 2018ला देखील अशाच पद्धतीने अपघात झाला होता आणि त्यामध्ये 20हून अधिक जणांचा जो आहे तो जागीच मृत्यू झाला होता। आता देखील आपण पाहिलं तर ही स्कॉर्पिओ गाडी जी आहे ही साताऱ्यावरून कोकणात फिरण्यासाठी येत असताना आंबेनळी घाटात हा अपघात झाला आणि तब्बल 1000 फूट खोल दरीत ही कार जी आहे ती कोसळली आणि यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती पोलादपूर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या ठिकाणी आता बचाव पथक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मृतदेहांचा शोध सध्या सुरू आहे कारण अपघात एवढा भीषण आहे की एकाच ठिकाणी हे मृतदेह नाही आहेत, आजूबाजूला हे मृतदेह आहेत आणि ते बाहेर काढण्याचं काम सध्या सिद्धेश सुरू आहे। पण अजेश, साधारण किती वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला? कारण जर आपण बघितलं असेल तर या घाटामध्ये स्ट्रीट लाईट सुद्धा नाहीयेत। कारण या जर तशाच पद्धतीची जर काही सुविधा जर असते तर असे अपघात टाळण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करण्यात आलेले असते। जसं आपण बघतोय तर या जिथे ही कार कोसळलेली आहे तिथे संरक्षण कठडे सुद्धा नाहीयेत। त्यामुळे जर एखादा टर्निंगचा जर तो रूट असेल तर सुद्धा तिथे तो अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे। अजेश, तू सोबतच राहा, माझ्यासोबत आता मंत्री भरत गोगावले सुद्धा आहेत। भरतजी, अशा पद्धतीच्या घटना वारंवार होत आहेत, काय याच्या मागची कारण आहेत? आपण का अजून अशा पद्धतीचे जे असुरक्षित घाट आहेत ते सुरक्षित करण्यासाठी आपण कमी पडतोय? परंतु आम्ही जी काय घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे। कारण एका गावामधले 5, एका गावामधले 2 आणि एका गावामधला 1, त्यामध्ये 18 ते 24 वर्षाच्या आतील काहीतरी 7 मुलं आहेत आणि एक आहे ते लग्न झालेलं आहे 34 वर्षाचा। असे एकूण 8 जण त्यामध्ये सातारा येथील आसगाव, मरडे आणि खटाव तालुका या इथली 8 मुलं गेलेली आहेत। म्हणणं तुमचं बरोबर आहे, रस्त्याचं काम हातामध्ये घेतलं, काम चालू आहे, रस्ता रुंदीकरण पण होतोय। परंतु आता दिवसा जर गाडी जाऊन जर असे अपघात होत असतील तर मग दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल। पण त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्येच आम्हाला कळेल काय ते वस्तुस्थिती काय आहे ती। कारण काय आलंय, आता ज्या ठिकाणी जे अपघात झालेला आहे त्याच्या पहिला पूर्वी पण अपघात एक झाला होता दापोलीच्या कृषी विद्यापीठातला, परंतु तो अलीकडे झाला होता। हा झाला तो पलीकडे झालेला आहे। दाभोळ म्हणून आमचं एक गाव आहे दाबेळ, त्या दाबेळच्या वरती झालेला अपघात आहे। परंतु आम्ही त्याच्यामध्ये नक्की काय कारण ते शोधतो आणि वारंवार म्हणता आपण बरोबर आहे, परंतु त्याचं कारण पण आम्हाला शोधणं गरजेचं आहे। आणि आता रस्त्याचं काम हातात घेतलेलं आहे की दोन्ही साईडने म्हणजे एक तर दरी आहे तिथून कठडे बांधणे आणि वरच्या साईडने कटिंग करून रुंदीकरण करणे, त्या 2 गोष्टी आम्ही आज सध्या हातामध्ये घेतलेल्या आणि काम चालू आहे।
भरत शेठ, पण आता ही दुर्घटना घडलेली अतिशय वाईट दुर्घटना आहे, पण जे मृतदेह आता सध्या बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, या मृतांच्या नातेवाईकांना काही सरकारतर्फे मदत केली जाणार आहे का? मुख्यमंत्र्यांशी बोलून ते आम्ही करतो. आम्ही 1-2 ठिकाणी अशा मदती दिलेल्या आहेत आणि या गरीब कुटुंबातली मुलं आहेत ही फिरायला बिचारी गेली होते आणि काळाने घाला घातलाय. पुढे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांना काय मदत देता येईल ते करतो. नक्कीच. धन्यवाद भरतजी, तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय सध्या 500 ते 700 फूट खोल दरीमध्ये 2 मृतदेह सध्या सापडलेले आहेत. आणखीन मृतदेह बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सध्या युद्ध पातळीवरती केले जातात. मी पुन्हा एकदा जाणार आहे माझा सहकारी अजेश नाडकरकडे. अजेश, अतिशय धक्कादायक ही बातमी आहे. जसं आपण आता भरत गोगावले यांनी जसं सांगितलं तसं काम घाटाचं हाती घेतलेलं आहे. आता पावसाळा येतोय, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती पावसाळ्यापूर्वी ही कामं होणं गरजेची होती. त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करणं गरजेचं होतं. काय कारण होतं अपघातामागचं? नेमकं याच्यामध्ये काही पोलिसांनी अधिकचा तपास करून काही प्राथमिक माहिती समोर आलेली आहे का? खरं तर ज्या वेळेस 2018ला भीषण अपघात या ठिकाणी झाला होता, जवळपास ही बस जी आहे ते 1000 फूट दरीत कोसळली होती आणि त्यानंतर 20-25 जणांचा मृतदेह झाला होता. त्यानंतर प्रशासनाला खरं तर जाग आली पाहिजे होती, मात्र तसं घडत नाहीये. संरक्षण कठडे नसल्यामुळे अनेक अपघात घडतात. आपण तामानी घाटातला देखील अपघात पाहिला तर त्या ठिकाणी संरक्षण कठड नव्हतं म्हणून ती थार गाडी जी आहे ती तब्बल 2000 फूट खोल गेली आणि त्या ठिकाणी देखील 4 तरुणांचा मृतदेह झाला होता. आणि अशा सातत्याने घटना ज्या आहेत त्या रायगड जिल्ह्यात घडत आहेत. त्या रायगड जिल्ह्यातला जो रस्ता आहे तो डोंगर भागातला आहे आणि त्यामुळे घाट असल्या कारणाने संरक्षण कठडे महत्वाचे आहेत. आणि हा जो अपघात झालेला आहे तो चालकाचा नियंत्रण सुटलेला आहे. आता यामध्ये जवळपास रात्री 3:30-4च्या दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि त्यामुळे नक्कीच अजेश, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आणखीन मृतदेह बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.